इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये 50 पेक्षा जास्त वय असलेली एक व्यक्ती दिसतीये. शरीर कृश झालेलं, अंगावर कपड्यांच्या नावावर फक्त एक लुंगी कमरेला गुंडाळलेली. बघणाऱ्याला काय दिसतंय तर या पोत्यातून लोंबकळणारी मृतदेहाच्या पायांची हाडं. ही व्यक्ती खांद्यावरून चक्क पोत्यात भरलेला एक सांगाडा घेऊन जातीये. सांगाडा कुणाचा? तर स्वतःच्याच बहिणीचा. हे सगळं कशासाठी? तर बँकेत त्यांची बहीण वारली आहे याचा पुरावा सादर करण्यासाठी. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच व्हायरल व्हिडिओ मागचं प्रकरण विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. ओडिशाच्या केंझोर जिल्ह्यात राहणारे आदिवासी जमातीचे जितू मुंडा. त्यांचं स्वतःचं वय 50 पेक्षा जास्त आहे. सोमवारी दुपारी साधारण 2ची वेळ असेल. जितू मुंडा यांच्या खांद्यावर कोणाच्या तरी मृतदेहाचा सांगाडा घेऊन जाताना ते दिसले. पाहणाऱ्याच्या पायाखालची जमीन हलवणारं हे दृश्य होतं. सांगाड्याचा जितका बसेल तेवढा भाग पोत्यात भरला होता, म्हणजे कमरेपासून वरचा. जितू हा सांगाडा घेऊन जाताना जे दृश्य दिसत होतं ते जर समोरून पाहिलं तर सांगाड्यातली पायांची हाडच समोरच्या बाजूने लोंबत होती. हा सांगाडा घेऊन जितू थेट ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेच्या दारात गेले. बँकेच्या दारातच ते हा सांगाडा घेऊन बसले. जेव्हा या सगळ्या प्रकाराबाबत त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या मृत बहिणीचा हा सांगाडा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांची बहीण हयात नाही याचा पुरावा म्हणून बहिणीच्या पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बँकेसमोर आणून ठेवण्याची विचित्र वेळ जितू यांच्यावर आली होती. 50शीतल्या एखाद्या माणसाला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागेल अशी विदारक परिस्थिती जितू यांच्यावर का ओढवली असेल? तर 20,000साठी. त्याचं असं झालं की 2 महिन्यांपूर्वी जितू मुंडा यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचं एका आजारानं निधन झालं. कालरा यांच्या मृत्यूनंतर रूढी परंपरांनुसार त्यांचा मृतदेह जमिनीत पुरला गेला. दरम्यान कालरा यांनी जिवंत असतानाच त्यांच्या आजारामुळे त्यांच्याकडे असलेली एक बैलगाडी विकली होती. त्याचेही 20,000 त्यांना मिळाले होते. हे 20,000 कालरा यांनी याच ओडिशाच्या ग्रामीण बँकेत स्वतःच्या खात्यावर जमा केले होते. आता कालरा यांचा त्यांच्या भावाशिवाय म्हणजे जितू मुंडा यांच्याशिवाय दुसरा कोणीच वारस नव्हता. त्यामुळे बहिणीच्या मृत्यूनंतर तिने जमा केलेले 20,000 आपल्याला मिळावे म्हणून जितू मुंडा मागच्या 2 महिन्यांपासून बँकेत खेटे घालत होते. पण बँकेला कालरा यांच्या मृत्यूचा दाखला पुरावा म्हणून हवा होता. जितू मुंडा आदिवासी समाजातून येतात. मृत्यूचा दाखला हा प्रकार त्यांना माहितीच नाही. बँकेचे कागदोपत्री भाषा जितू यांच्या समजण्याच्या पलीकडची होती. बँकेला नेमकं काय हवं आहे हे ना बँकेने जितू यांच्यापर्यंत पोहोचवलं ना जितू यांना बँकेचं म्हणणं कळलं. शेवटी कंटाळून जितू यांनी हा मार्ग शोधला. कुदळ फावडा घेऊन त्यांनी थेट बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरला आणि बँकेच्या दारातच आणून ठेवला. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जितू मुंडा यांना बँकेतून त्यांच्या बहिणीच्या नावावर असलेले पैसे काढून देण्यासाठी मदत करू असं आश्वासन दिलं. तो सांगाडा पुन्हा एकदा जमिनीत पुरला. बँक प्रशासनाने कालरा यांच्या खात्यातले पैसे जितू यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेत. पण हा सगळा प्रकार धक्कादायक मानला जातोय. लोकांच्या सोयीसाठी ज्या संस्था निर्माण केल्या आहेत त्याची भाषा, त्याच्या कामाची पद्धत लोकांना समजणं गरजेचं आहे. समजत नसेल तर लोकांना समजावून सांगणं त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम आहे. अशा लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.